पोलिसांना आमचे पैसे द्यावा ना। इथं पोलीस काय करताय? बस स्थानकावरती पोलीस कुठं? कोण चोर होता? कोण चोर होता? कोण चोर होता? सांग, नाव सांग, नाव सांग, नाव सांग, मग नाव सांग, नाव सांग. चोरले का नाही? मान्य कर, मान्य कर, मान्य करा. काका थांबा, मारू नका, थांबा. सांगा काय दारू पिलेला आहे? चोर, हा चोर दारू पिलेला आहे. आपण बघू शकता हे पोलीस चौकी आहे. पोलीस चौकी बंद आहे. पोलीस चौकीमध्ये पोलिसाचं नाही आहे. इथं चोऱ्या होणार, चोऱ्याकडून, चोऱ्या करणाऱ्या चोराकडून पोलिसांची पण काहीतरी देवाणघेवाण आहे. त्यामुळे पोलीस चौकी पण अक्षरशः बंद आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस चौकी आहे ही. बसस्थानकाची मध्यवर्ती बसस्थानक. काय म्हणते बसस्थानकाचे इथले कर्मचारी अधिकारी नेमके करतात काय? पोलीस कर्मचारी करतात काय? एवढे एवढे सीसीटीव्ही फुटेज या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. मग हे सीसीटीव्ही फुटेज तरी काय कामाचे आहे? इथं छत्रपती संभाजीनगर लिहिलाय, इथं फुटेज नाही आहे. या अधिकाऱ्याला पहिलं निलंबित केलं पाहिजे, कारण की हे सगळं देखरेख करण्यासाठी ही खुर्ची आहे. परंतु ही खुर्ची असून ताप नसून संताप आहे. छत्रपती आजची आपण जी पोलखोल करणार आहोत इथल्या पोलीस चौकीच्या संदर्भामध्ये व पोलीस संरक्षणाच्या संदर्भामध्ये व प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहे त्यांच्या काळामध्ये मध्यवर्ती बसस्थानक पूर्णतः कसं वाऱ्यावर आहे, तिथले प्रवासी कसे वाऱ्यावर आहे. इथला भर दिवसा चोऱ्या होतात, भर दिवसा खून होतात, भर दिवसा दरोडे पडतात. परंतु इथलं पोलिसांना अपयश आलेलं आहे मुसक्या आवळण्यासाठी. कारण की इथलं पोलीस कर्मचारी जर चौकीत हजर नसतील आणि तर चोर जर मोकाट असतील तर निश्चितपणे चोऱ्या होणारच, प्रवाशांची लूट होणारच, यात काही दुमत नाहीये. नमस्कार, आपलं बोलबिंदास बोलमध्ये मी दैनिक बुलंदशक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं सहर्ष स्वागत करतोय. आज आपण आलो ऐतिहासिक नगरी, पर्यटनाची राजधानी आणि मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकामध्ये. आणि आजची आपण जी पोलखोल करणार आहोत इथल्या पोलीस चौकीच्या संदर्भामध्ये व पोलीस संरक्षणाच्या संदर्भामध्ये व प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहे त्यांच्या काळामध्ये मध्यवर्ती बसस्थानक पूर्णतः कसं वाऱ्यावर आहे, तिथले प्रवासी कसे वाऱ्यावर आहे, इथला सुरक्षेचा प्रश्न कसा ऐरणीवर आहे, याची वास्तव आपण दाखवणार आहोत. याची पोलखोल आपण करणार आहोत. आता काय झालं भाऊ? काय झालं काका? पैसे घेतले पाहू शकता आपण बसस्थानकावरती आपण लाईव्ह चालू असताना इथं बघता या आजीचं पैसे चोरले. किती चोरले? किती चोरले? 3000 रुपये. 3000 चोरले. या चोरांनी चोरले? नाही रे भाऊ, का चोरले? कशामुळे चोरले? पैसे काढे इथं घातले. भाऊ यांच्या खिशे का? खिशे काढा, खिशात काढा, काढा खिशे काढू द्या, खिशे काढू द्या, पैसे काढा. कोण आहे जोडीदार? जोडीदार कोण आहे? इथं पोलीस काय करताय? बसस्थानकावरती पोलीस कुठे आहे? दारू पिलेला आहे चोर, हा चोर दारू पिलेला आहे. तुमचे किती काढले बाबा पैसे? 3200 नोट आहे. 200च्या नोट आहेत का? कोण होतं चोर बाबू? कोण चोर होता? कोण चोर होता? कोण चोर होता? कोण चोर होता? सांग, नाव सांग, नाव सांग, नाव सांग, मग नाव सांग, नाव सांग. चोरले का नाही? मान्य कर, मान्य कर, मान्य करा. काका थांबा, मारू नका, थांबा. सांगा खरं सांग. नाही चोरले मी. दारू पिलेले आहेत. हे काकांनी म्हटलं चोरले. पैसे काढे बरोबर कोणाच्या हातात दिले काका? मी पुढे होतो. कोणाच्या हातात दिले? बसस्थानकावरती हा प्रकार चालू आहे सर्रासपणे. पटकन सांग. खरं सांगा. ए भैया जायचंय. चला घ्या. बाबा मारू नका, थांबा, थांबा. पोलीस येतील. बाबा मारू नका, थांबा. मारू नका बाबा, शांतता धरा. बाबा मारू नका, थांबा. पोलीस चौकीत पाहू. इथं सीसीटीव्ही फुटेज असतील ना, सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाहू ना कोणाकडे पैसे दिले यानं, कोणाकडे दिले पाहू आपण. पैसे तर द्या आधी. खरं बोलणार आहे बाबा. दारू पिलाय तो मारण्याचा. हा चला आजी, आजी या. चला चला. अरे पाकिट मारतो का इतका खुल्या लोकांचे? 3000 रुपये का कमी आहेत का रे? हा लाज वाटत तुला? थांब थांब, सीसीटीव्ही मध्ये येईल ना. थांबा. ते म्हाताऱ्याचे 3000 का कमी पैसा आहे का? पोलीस वाले गेले कुठं? झोपी गेले का? आपण बघू शकता हे पोलीस चौकी आहे. पोलीस चौकी बंद आहे. पोलीस चौकीमध्ये पोलिसाचं नाही आहे. इथं चोऱ्या होणार, चोऱ्याकडून,
चोऱ्या करणाऱ्या चोराकडून पोलिसांची पण काहीतरी देवाणघेवाण आहे, त्यामुळे पोलीस चौकी पण अक्षरशः बंद आहे. पोलीस चौकी कस काय बंद आहे? अशा चोरांना चोरी करण्यासाठी पोलीस बंद ठेवतात का पोलीस चौकी? या पोलीस चौकीत राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली पाहिजे. पोलीस कर्मचारी पहिले निलंबित झाले पाहिजे, कारण की दिवाळीमध्ये अनेक चोऱ्या झाल्या. कोणी साथीदार त्याला बोलवा. कोण आहे रे साथीदार? बोलो तू खरं बोल. बघ पोलिसाला बोलवणार आहेत आम्ही. खरं बोल, खरं बोल, खरं बोल. दारू पिलाय, वास येतो तुझा खूप. काय पोलीस गेलेत कुठं? पोलीस चौकी, पोलीस आयुक्त आपण अतिरिक्त पदभार घेतलेला आहे, पहिलं निलंबित करा या पोलीस कर्मचाऱ्यावरती. छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस चौकी आहे ही, बसस्थानकाची मध्यवर्ती बसस्थानक. काय म्हणता बाबा? मेचे जे छातीदार त्याला अगोदर बोलवा आणि बरोबर नंतर आहे. कायदा हातात घ्या. कोणत्या गावातून आले काका तुम्ही? आढळून आले. तालुका कोणता? जिल्हा आहे गंगापूर तालुका. हा ना. गचंडी धरून मारण्याचा प्रयत्न केला. पैसे पाहिजे ना, थांब. ए बाबा बोलो, पोलिसाला फोन करा 112. फोन करा, फोन करा. पोलीस गेले कुठं? पोलीस गेले कुठं? सेवेत नाही आहे. पोलिसाला समजा नका द्यावा, चाललेला आहे आता आम्ही. पोलीस कुठे गेले? पोलिसांना आमचे पैसे द्यावा ना. कुठून कसे कमवले ते आई पैसे? 3,000 दिले. कष्ट केले तर आम्ही म्हाताऱ्याला माझ्या कष्ट करून मला मांगेराला जायचं, आम्हाला मंगरूळ गावाला जायचं. मंगरूळ गावाचं दर्शन माझा महिन्यापासून पाय, तर बाबाला म्हणलं माझा पाय नीट कर बाबा, मी तुझ्या दर्शनाला आज पुनवाची येते. पोलिसाबद्दल काय म्हणायची? तर पोलीसच नाही आहे. पोलिसा का भेल कमून गेले निघून निघून. तुम्ही कोण आहे बाबा? तुम्ही कोण आहे इथं? केआर गरजे कोऑपरेटिव्ह ऑफिस डिपार्टमेंट सोशल वर्क. तू कोण आहे? हॅलो पोलीस या बा. सहकारी व्यक्ती आहे मी डिपार्टमेंटचा. तू विचार 2 मिनिटं. थांबा 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 बाबा. त्याला सोडायचं तर नाही. पोलीस गेलेत कुठं? पोलीस गेलेत कुठं? पैसे पोलीस गेलेत कुठं? पैसे दिले. पोलीस गेलेत कुठं? 112 ला फोन करा. पोलीस गेलेत कुठं? याने घेतले पैसे, लाईव्ह मध्ये घेतले, दुसऱ्याच्या हातात पैसे दिलेत त्यानं, दुसऱ्याजवळ पैसे दिलेत त्यानं. आम्ही देवाला चाललेलो, आम्हाला मागे जाणार आता पैशाचं आमच्याजवळ. पोलीस अरे किती कष्टाचे पैसे आहेत ते. मध्यवर्ती बसस्थानक छत्रपती संभाजीनगरचा आहे. प्रताप सरनाईक, आपण परिवहन मंत्री आहात आपल्या राज्यामध्ये. अक्षरशः लाईव्ह मध्ये आम्ही करत असताना चोरांनी कसे 3,000 रुपये घेतले आणि त्या आजी आजोबांना कशा जीव घेण्या प्रसंगाला तोंड द्यावं लागतंय. मध्यवर्ती बसस्थानकाचे इथले कर्मचारी अधिकारी नेमके करतात काय? पोलीस कर्मचारी करतात काय? एवढे सीसीटीव्ही फुटेज या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. मग हे सीसीटीव्ही फुटेज तरी काय कामाचे आहे? इथं छत्रपती संभाजीनगर लिहिलंय, इथं पूर्ण सीसीटीव्ही प्रत्येक ठिकाणी आहे. मग हे सीसीटीव्ही फुटेज पाहणारा कर्मचारी इथं का बसलेला नाही? अधिकारी या खुर्चीवर का बसलेला नाही? या अधिकाऱ्याला पहिलं निलंबित केलं पाहिजे, कारण की हे सगळं देखरेख करण्यासाठी ही खुर्ची आहे. परंतु ही खुर्ची असून ताप नसून संताप आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील बसस्थानकाची पोलखोल आपण करतोय. आपण पाहिलं अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. बसमध्ये चढत असताना सर्रासपणे खिशे कापली जातात, मंगळसूत्र चोरली जातात. इथं पोलीस कर्मचारी देखील हजर नाही आहे. इथले जे सुरक्षा रक्षक आहे नेमकी सुरक्षा कशाची करताय? या बाबाकडे पैसे राहिलेले नाही आहे. आपण अत्यंत भयंकर परिस्थिती दाखवायची छत्रपती संभाजीनगर बसस्थानकाची. आपण बसस्थानकाची पोलखोल करतोय. परिवहन मंत्री आपल्या राज्यामध्ये इथल्या आया बहिणीची सुरक्षा फार ऐरणीवर लावलेली आहे. इथं बघता ही पोलीस चौकी आहे, पोलीस मदत केंद्र आहे. मध्यवर्ती बसस्थानक कुठे गेला तो? आणि इथं एकही पोलीस कर्मचाऱ्याने आपण पाहिले यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये. नेमकं या पोलिसांना पगार कशासाठी? खाकी वर्दीचा धाक राहिलेला नाहीये. पडल्यानंतर त्या चोरावरती गंभीर स्वरूपाचे आजपर्यंत का गुन्हे दाखल नाही आहे? महिनाभरात अनेक चोऱ्या होतात, परंतु मोबाईल चोरी असेल, मंगळसूत्र चोरी असेल, अनेक दागिने असतील, पैशाचा विषय असतील, बॅग चोरी असेल, अनेक प्रकरण दाखल आहेत. परंतु एकही तपास उलगडा का होत नाहीये? एकही चोराला शिक्षा का होत नाहीये? या चोरांची झिंड का काढल्या जात नाहीये? अपयश या पोलिसांना आलंय का? इथल्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहराच्या पोलिसांना अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आपण या चोराच्या बाबतीमध्ये सत्यता इथं करतोय. आजोबा आजी देखील खूप हैराण झालेले आहेत. 3,000 रुपये म्हणजे गरिबासाठी
खूप मोठी रक्कम आहे ही. 3,000 रुपयामध्ये त्यांचा महिना असेल, त्यांचा उदरनिर्वाह असेल, घर संसार असेल, तो चालू शकतो. वयोवृद्धपणामध्ये 3,000 रुपये ही रक्कम खूप मोठी आहे. बोल बिंदास बोलच्या माध्यमातून आपण मध्यवर्ती बसस्थानकाची पोलखोल करतोय. मध्यवर्ती बसस्थानकामध्ये भर दिवसा चोऱ्या केल्या जातात, रात्र नाही आहे, हा दिवस आहे. दिवसा जर चोरी होते आणि इथलं पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असेल, या चोरांना एक प्रकारे अभय देत असेल. आता आपण बघितलं एका चोरांनी अक्षरशः भर दिवसा बस मध्ये चढत असताना एका आजीचे आणि आजोबाचे 3,000 रुपये चोरलेले आहे. इथं एकही पोलीस बंदोबस्त इथं नाही आहे. मग पोलिसांना पगार तरी नेमका कसा आहे? इथले प्रवासी आहेत, आपण त्यांना बाहेर राखला, याच्यावर कोण लक्ष देणार? बरोबर आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणारे यांच्यावर लक्ष कोण देणार? बर, आता चोरी केली 3,000 रुपये. बाबा काय वाटतं चोराबद्दल तुम्हाला? इथं सुरक्षित आहे? असं चालू आहे हो, हं? नेहमी हेच असतं इथं. हा ना, अनेकांचे मंगळसूत्र जातात. हो हो. काय सांगा पोलीस प्रशासनाबद्दल? काय बोला होता? काय वाटतं भाऊ तुम्हाला? फार सुशिक्षित दिसताय. चोरी झाली, हा, इथे पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे किंवा पोलिसांनी सुरक्षितता ठेवली पाहिजे. महिला पोलिसांची पण इथे नेमणूक केली पाहिजे. मुलं सुरक्षित नाही, मुली सुरक्षित नाही, स्त्रिया सुरक्षित नाही. त्याच्यामुळे ही चोरट्यांचं प्रमाण जास्त प्रमाणावर वाढलेलं आहे. आपण बघताय, आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाची पोलखोल करतोय. प्रताप सरनाईक आपले परिवहन मंत्री आहेत. इथं काही भगिनी आहेत. काय ताई, काही सांगणार आहेत का? इथं बंदोबस्त नाही, चोऱ्या होतात, तुमची असुरक्षितता आहे, काय वाटतं तुम्हाला? पोलीस बंदोबस्त वाढवायला पाहिजे. वाढवायला पाहिजे. आता एका आजीचे 3,000 रुपये चोरले, काय म्हणायचं तुम्हाला? असेल पोलिसांचा बंदोबस्त चांगला राहायला पाहिजे. पोलीस तर आहेत, पण पोलीस दिसले का इथं? नाही, एक बी नाही. ते तुला दिसले? नाही दिसले नाहीत, पण त्यासोबतच बस सेवा पण वाढवायला पाहिजे. कारण एवढी गर्दी झाली आहे, चोर कोण करते समजतच नाहीये. चोरी त्यामुळेच वाढल्यात, गर्दीमुळे ओळखू येत नाही ना. मग बस सेवा पण वाढायला पाहिजे. बरोबर बरोबर, अगदी बरोबर. मध्यवर्ती बसस्थानकामध्ये आहेत. हा परिसर बघता. काय चाललंय भाऊ? ओ दादा, काय चाललंय? ओ भाऊ, काय चाललंय? ओ राजे, क्यों जा रहे भाग रहे भाई? बोलो ना कुछ तो चोरों के बारे में. क्यों नहीं यार, ऐसे नहीं मालूम तुम क्यों भाग रहे? अरे क्यों भागा? हो तो बहुत भागा. हाँ, जो चोर है. क्यों रे भाई? घटनेच्या 20 ते 25 मिनिटांनंतर पोलिसांची गाडी या ठिकाणी मध्यवर्ती बसस्थानकामध्ये पोहोचली आहे. बोल बिंदास बोलच्या माध्यमातून आपण इथल्या पोलीस चौकीची पोलखोल केली आहे. भर दिवसा चोऱ्या होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. इथं पोलीसची गाडी आली आहे आणि इथं पोलीस कर्मचारी हजर नव्हते. इथं आता पोलीस आलेली आहेत. साहेब नमस्कार. माने साहेब नमस्कार. सर, इथं पोलीस कर्मचारी तुमचा हजर नव्हता साहेब. नाही करा साहेब, पण आता पण पोलीस निरीक्षक इथले जे माने आहेत क्रांती चौक पोलीस ठाण्याचे, आता या घटनास्थळी पोहोचलेले आहेत. आजीचे आजोबाचे 3,000 रुपये चोरी झाले. अनेक चोऱ्या या ठिकाणी झाल्यात. अनेक मंगळसूत्र चोरले गेले आहेत. भर दिवसा चोरी होत आहे. इथला पोलीस चौकीचा कर्मचारी या ठिकाणी हजर राहत नाही. बोल बिंदास बोलच्या माध्यमातून आपण या मध्यवर्ती बसस्थानकाची पोलखोल करतोय. या ठिकाणी वास्तव दाखवतोय आपण बोल बिंदास बोलच्या माध्यमातून. जर इथले प्रवासियांना जर सुरक्षा नसेल तर इथल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पगार तरी नेमका कशासाठी आहे? जर पगार दिला जातो तर तो इथला कर्मचारी आपली सुरक्षा नीटचोकपणे का बजावत नाहीये? यासारख्या विविध प्रश्नावरती आता या ठिकाणी चर्चेला उधाण आलेलं आहे. या छत्रपती संभाजीनगर शहराचे जे पोलीस आयुक्त असतील यांनी या गंभीर विषयावरती खंबीर होऊन योग्य त्या पद्धतीनं अशा चोराच्या मुसक्या आवळून त्याला गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून गजाआड करून त्याची धिंड काढली पाहिजे. नाशिकचे जे पोलीस आयुक्त असतील कर्णिक साहेब, त्यांनी असल्या चोरावरती वचक निर्माण करण्यासाठी धिंड काढलेली आहे. चोऱ्या करणाऱ्यांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. परंतु इथल्या छत्रपती संभाजीनगर शहरात ही व्यवस्था दिसून येत नाहीये. भर दिवसा चोऱ्या होतात, भर दिवसा खून होतात, भर दिवसा दरोडे पडतात. परंतु इथलं पोलिसांना अपयश आलेलं आहे मुसक्या आवळण्यासाठी. कारण की इथलं पोलीस कर्मचारी जर चौकीत हजर नसतील आणि तर चोर जर मोकाट असतील तर निश्चितपणे चोऱ्या होणारच, प्रवाशांची लूट होणारच, यात काही दुमत नाहीये. हे प्रमोद नेहुल आहेत आणि विभागीय नियंत्रक आहेत. यांच्या अंतर्गत मराठवाड्याचा सर्व कारभार चालतो आणि हे विभागीय नियंत्रक संबंधित मध्यवर्ती बसस्थानक छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असणारे, कर्तव्यात कसूर करणाऱ्या, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या अधिकाऱ्यावरती काय कारवाई करणार आहात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे की हे देखील मौन बाळगतात किंवा त्यांच्यावर कारवाई करतात. येणाऱ्या काळात आपल्याला कळेल.
मला आमदार बना देखो भैया वजन वाले हमें कार्यकर्ता भैया दुकान भाई के सारा पाहू शकता आपण बस स्थानकावरती आपलं पैसे चोरले. किती चोरले? किती चोरले? 3000 रुपये. 3000 चोरले. या चोरांनी चोरले? नाही रे भाऊ, का चोरले? इथं पोलीस काय करताय? बस स्थानकावरती पोलीस कुठं? कोण चोर होता? कोण चोर होता? छत्रपती संभाजीनगर शहर मर जाऊंगा फिर भी न देखूंगा मुड़ के. भारतीय कल्याण लोक सेवा पार्टी चोर. जो मिला